आपले हलाखोत, रोश हशना, आपले खोदेश एलूल, स्लिखोत. तुम्हाला क्वेश्चन्स आहे त्याबद्दल पण तो विचारू शकतो आपले माहिती आता नाही तर नंतर एंडला आपले स्लिखोत बद्दल आणि आपण कंटिन्यू करू आपल्या हलाखोत, रोश हशनामध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कशी तयारी करू शकतो. तसं आपण पुढे जाऊ आणि आपल्याला अजून हलाखोत आहेत, किप्पूर, सुक्कोत, होल मोएद, योम टोव. हळू आपण ट्राय करू बेतात हशेम हे सर्व हलाखोत कव्हर करायला. मग त्यापहिले आपण बघू आपल्या פרשת כי תצא. בסדר? כי תצא למלחמה. באמת, आपल्याला की असे बोलते की कधी कधी माणूस काय बोलतो, अरे ठीक आहे आता चुकी झाली माझ्यातून, आता काय मी काय करू नाही शकत, चल कसरी नामाज करू. काय काय जण बोलतात, अरे एवढे वर्ष मी कधी मशिदी नाही गेलो, आता काय करू. नाही, असं नाही की असं नाही की हशम फक्त बघतोय तो कुठल्या पॉइंट वरती हशीमकडे जवळ येते, असं नाही की ते मागचे सर्व काय ते पाप असतील काय असतील तर हशीम तयार आहे हे करायला, माफ करायला, की का की त्याला अजून माहिती नव्हता, त्याला कोणी पुढे ढकलला नाही, त्याला काही माहिती नव्हतं अजून कसा फिलिंग बांधायचा, आतापासून शिकला तो. आता हशीम सर्व गोष्टीकडे बघतो, नाही बघतो अरे माणूस बोलेल, अरे चल मी आता एवढा वर्ष नाही केला, पुरा वर्ष नमाज नाही केली, फक्त एलूल महिन्यामध्ये मी काय येऊ काय म्हणतात आपला ऍक्टर होऊ गी मी, अरे बघ आता नमाज करतोय. पहिले पण अशी स्टोरी सांगितली एका मशिदीमध्ये. हे असतात काय म्हणतात कम्युनिटी असते आणि त्या कम्युनिटीचा प्रेसिडेंट सिलेक्शनचा टाइम कधी असतो, महिन्याच्या त्या त्या महिन्यामध्ये टाइम होता. सर्वजण विचार करत होते कोण येईल कोण येईल. ते एक माणूस होता तिकडे जो एकदम शांत बसायचा, तिकडे शांतपणे बसायचा आणि काय करायचा, ऑल द टाइम तो नमाजीला यायचा, शांतपणे निघून जायचा. सर्वजण बोलले, "अरे हा माणूस आपला प्रेसिडेंटच्या आपल्या इलेक्शनला उभा राहू शकतो. आपल्या मशिदीचा इलेक्शन आहे, त्यामध्ये प्रेसिडेंट कोण आपला मशिदीचा, त्यासाठी उभा राहू शकतो. पण हा कोणाला कधी शालोम नाही बोलत, कोणाला हसत नाही, कोणाला काय प्रेझेंट नाही देत, कधी काय काय मध्ये मध्ये म्हणजे हे नाही करत तो, इंटरफेअर नाही करत. मग त्याला कसा बनवू शकतो एका साइडला?" तर सर्वजण बोलतात, "चल ट्राय तर करूया आपण." काय करतात ते लोकं येतात आणि त्याला बोलतात, की "बघ आम्हाला पाहिजे की तू आमचा प्रेसिडेंट होशील." तो बोलतो, "बिस्से ठीक आहे." मी सांगतो, "ठीक आहे, मी तयार आहे." मग ते दुसऱ्या दिवशी तो नमाजीला येतो. सकाळी सर्वांना शलोम, स्वीट्स घेऊन येतो, ड्रिंक्स घेऊन येतो पियाला. सर्वजण बसतात त्यांच्यासोबत हसतो, जोक्स वगैरे करतो. सर्वांना शलोम बोलतो मशिदीमध्ये आल्यावरती, बोकेरतो, एरेफतो. सर्वांना म्हणजे बघतो तर की सर्वजण म्हणतात, "अरे ह्याला काय झालं? आतापर्यंत कधी बोलते एवढा तो बात नव्हता करत आणि आता मधीच ह्याला असं काय झालं?" त्याचा फ्रेंड असतो तिकडे, त्याला विचारतो, "अरे ते तू असं का झालास?" बोलते, "आतापर्यंत कोणाला शलोम नाही बोलायचास, काय नाही बोलायचास." तर बोलते, "हे बघ, आतापर्यंत मला काय इंटरेस्ट नव्हता, पण आता हे लोकं मला पाहिजे की माझे प्रेसिडेंट होईल मला, या बेतकिनेसचा मला चांगला पोझिशन भेटेल. म्हणून मी सर्व नाटकं करतोय." बोलते, "पण तू खोटं नाटक करतोस." मग ते काय करू? मला पाहिजे प्रेसिडेंट व्हायला. तसाच आपण पण नाटक म्हणजे नाही आपण वाईटासाठी करतो, चांगल्यासाठी करतो, की आपण पाहिजे की आपण हशीमच्या रस्त्यावरती चालू. म्हणून आपण काय करतो, ऑल द टाईम आपण नमाजीला येतो, स्लीप करतो. का? अरे एवढा वर्ष नाही केलास. नाही, आम्हाला पाहिजे हशीम आपल्याला सिलेक्ट करेल आणि सर्वात चांगल्या पोझिशनमध्ये पुढच्या वर्षी आपल्याला बसवेल. नाही बोलेल, "अरे चल एवढा वर्ष मी नाही केला, आता काय करू?" नाही. आता हशीमनी टाईम दिला. हशीममध्ये जरी पुरा वर्ष माणूस लांब होता, तरी पण हशीमली आपला खोदेश एलूल, एलूल या महिन्यामध्ये असं नाही की जो कोण ट्राय तरी करतोय, भाऊ हशीम तोरा मिचूच्या रस्त्याने जायला, हशीम त्याला सक्सेस देतोय. म्हणून इथं आपण बघू किती इम्पोर्टंट आहे गोष्टी, की प्रत्येक माणसाने त्याचा मॅक्सिमम ट्राय केला पाहिजे. या महिन्यामध्ये का त्याला सिलेक्ट व्हायचंय. त्यालापैकी हशेम त्याला बेस्ट सिलेक्ट करून त्याला बेस्ट ह्याच्यावरती पोझिशनवरती पुढच्या वर्षी पोझिशनला देईल. म्हणून प्रत्येक माणसाने काय केलं पाहिजे, ट्राय केलं पाहिजे त्याचा बेस्ट मिtzvotमध्ये. जरी मागच्या आतापर्यंत तो नाही एवढे आहेत मिtzvot करायचा, नाही तफिलीन, नाही नमाज, फेरोत, नशोनारा या महिन्यामध्ये हशेमला दाखवलं पाहिजे नाही आम्ही लोकं, तो मी माणूस नाहीये जो यावर पुरा वर्ष होतो. आता मी चेंज झालोय म्हणून हशीमला पण बोलतो की काय, तू पण तुझा जो जजमेंटच्या दिवशी जे आहे, आम्हाला जज कशी तर चेंज कर, चांगल्यासाठी कर. पण जरी पण आपण बोलू, तू म्हणजे ॲक्टिंग दाखवते, काय दाखवते, तरी पण आपण चांगल्यासाठीच करतोय, की हशीमला ही गोष्ट पाहिजे. या पराशामध्ये बघू, पराशात की तिचे, पराशात की तिचेला मिल्खमा याच्यामध्ये आपल्याला फक्त सांगितलंय, की आपण आता वॉरला निघतोय.
नाही, नॉर्मल जे आपण वॉर बघतो कंट्रीज मध्ये किंवा आपली वॉर चालू आहे इस्रायलमध्ये, तशी नाही. प्रत्येक माणसाचा वॉर असतो. कोणच्या बरोबर? त्याच्या नेगेटिव्ह पॉवर्स बरोबर. ही निगेटिव्ह पॉवर काय होती? म्हणजे यच्चरारा, वाईट वारा जी त्याला विरा करायला पुढे घेते. पण जर आपण वॉर करू आणि माणूस बोलले, "नाही, सकाळी उठायला नाही होत तो उठतोय." वॉर करतोय तो. यच्चरारा बोलतो. बोलले, "अरे शपथ पाळायला डिफिकल्ट नाही. मी पाळतोय आता." असं नाही की तो वॉर करतोय कोणच्या बरोबर? त्या आपल्या ह्याच्याबरोबर आपल्या येत्सरारा बरोबर. म्हणून असं किती चिडमिड खा और ओयवे खा. म्हणजे आपला खरा दुश्मन म्हणजे कोण आहे? येत्सरारा. जो आपल्याला ऑल द टाईम काय करतो? स्टॉप करतो मिचमच करायला. माणूस कोणला एक्झाम्पल चॅरिटी करायला येते. हा माणूस नाही, खोटा वाटते मला. मला पैसे नाहीत. ही गोष्ट कोण टाकते त्या डोक्यामध्ये? असं नाही की तो वाईट वारा टाकतोय. माणूस बोलला, "चल फिल्म आहे." तो म्हणतो, "अरे किती थकलायस, मशिदीतून आलाय, आपल्या कामावरून आलायस, सकाळी कामाला उठायला गेले ते हेच सरांना काय करतोय ऑल द टाईम आपल्यासोबत वॉर करतोय आणि आपण त्याला वॉर करायला देतोय. पण जर माणूस वॉर करायला उठेल आणि त्याला नाही जे पाहिजे ते करायला देईल, असं नाही की तो बहुकशी वॉर जिंकू शकते. म्हणजे तुला माहिती आहे आपल्या प्रशामध्ये दिलं आहे, की जेव्हा माणूस एक मिtzvah करतोय, तर त्याला अजून एक अशी मिtzvah ॲड करून देतोय. जर एक्झाम्पल माणूस एक अवेरा करतोय, तर त्याला अजून एक अवेरा त्याला बोनसमध्ये भेटतोय. असं की एक एक दिवशी असं आहे, की रबी योसेफ मशाश त्याने एक स्टोरी सांगितली. एक ऑस्ट्रेलियामध्ये एक किंग होता आणि त्याला पोरगा झाला. त्या पोराचं लग्न झालं श्लीखा 5व्या पोराचा आणि त्याने काय केला, इन्व्हिटेशन पाठवलं कोणला? आपल्या ज्यूइश कम्युनिटीला. पण त्यांनी कधी पार्टी ठेवलेली त्याला माहिती नव्हतं एवढा का माहिती काय? शबातला पार्टी ठेवली त्यांनी. सर्वजण बोलायला लागले, "ठीक आहे, आपण त्याला ब्लेसिंग्स पाठवू." जे आपले तोराचे स्कॉलर्स होते. शबातला आपण जाऊ नाही शकत. असूर आहे. पण त्याला आता बोलू नाही शकत कॅन्सल कर, की त्यांनी सर्वांना बोलवलंय. पण काय करू शकतो, आपण त्याला ब्लेसिंग्स पाठवू. पण अजून एक ग्रुप होता तो बोलला, "नाही, नाही. आपण त्याला आता ब्लेसिंग्स पाठवले तर काय होऊ शकते? होऊ शकते, की तो आपला अगेन्स्ट उभा राहील आणि आपल्यावरती टॅक्स आणि हे ते सर्व प्रॉब्लेम्स करायला लागेल. आपण काम करूया, जाऊया तिकडं काय प्रॉब्लेम आहे? चालत जाऊ शकतो तिकडं. तिकडं बसूया, त्याला मजलतोब बोलूया आपल्या पोराला त्याला, त्या राजाला मजलतोब बोलूया आणि आपण निघून जाऊया तिकडून. पण काय-काय जण अगेन्स्ट होते, पण ते लोकं गेले. जे आपले थोराचे स्कॉलर्स होते, ते बोलले, "नाही, आज सूर्य शबात, आम्ही लोकं नाही जात." पण बाकीची कम्युनिटीची माणसं होती, जे घाबरले, ते लोकं गेले. पण तिकडे जेव्हा गेले, तर काय बोलले, "चल, आलोय तर आता कॉफी पिऊन जाऊया." तसं पण आपण नाही कॉफी बनवली, नॉन ज्यूइश माणसांनी स्वतःसाठी बनवले. पिऊया. तो कॉफी खातात, नंतर स्वीट्स खायला लागले. पण हळू काय झालं तिकडं, ऑर्केस्ट्रा चालू झाला, डान्स चालू झाले तिकडं. तिथपर्यंत किंग आला आणि त्यांनी सर्वांना काय दिला, सिगारेट प्यायला दिली. किंगला नाही बोलला म्हणजे तिकडे मारून टाकतील त्याला. तर कोणी काय केला, ती सिगारेट पण पिली. त्यानंतर ती तिकडची क्वीन आली आणि तिने सर्वांना वाईन हे दिली, प्युअर केली म्हणजे ग्लासामध्ये भरून दिली. सर्वांनी ती वाईन पण पिली जी कशेर नाही. त्यानंतर डान्स पण केला आणि नंतर मटण आलं, मटण भुकेनी मटण पण खाल्ला. तिथं आपण बघू कधी माणूस बोलतो, "अरे, काय नाही आपण थोडा पुढे जाऊ, थोडा हे करू, थोडा काय नाही, काय नाही इथं गेलं तर काय जाऊ आपण, पण आपण सांभाळून राहू." नाही, असं नाही की जेव्हा माणूस ते येचराच्या त्या सर्कलमध्ये स्वतःला घुसवतं, तिकडनं डिफिकल्ट आहे निघायला. तर आपण बघू की किती माणूस जर छोटा अवेरा करतोय, तर त्याला अजून अविरोध दिलेत त्यामध्ये. असं नाही की कधी-कधी माणूस छोटा अवेरा बोलतो, "अरे काय नाही, मी नेतीला नाही केला काय प्रॉब्लेम आहे?" मी बोलेल, "अरे ब्राखा नाही केली, बोरे पेलायचं काय प्रॉब्लेम आहे?" नाही, हा अवेरा केलाय की त्यांनी ब्लेस नाही केलंय त्याच्यावरती, पण त्याच्यावरती अजून एक अवेरा होऊ शकते. म्हणजे एक्झाम्पल त्याला बघून बाजूला बघितलं, "अरे हा तर माणूस टोपी घालते आणि नीतीला ध्यान पण नाही करत जेव्हा आपला ब्रेड खाते." काय करू शकते? त्या कंडिशनमध्ये तो होऊ शकते की तो बाकीच्यांना पण दाखवते, की अरे तिकडं ब्लेसिंग करायची गरज नाही. की नाही, एक दिवशी असं झालं आहे, की दुकानदार होता आणि त्या दुकानदाराने काय केला, त्या दुकानदाराने तिकडं मटण बनवायचं. नॉन कोशर मटण विकायचे. पण तो जो जिकडचा जो मालक होता, तो ज्यूइश होता आणि त्याला माहिती होतं, की ते ज्यूइश माणसं पण येतील.
त्याला माहिती होतं की काय इथं ज्यूश माणसं पण येतात जेवायला त्याच्याकडे, तो ज्यूश आहे म्हणून. तर त्यासाठी त्याने काय केलं, वेगळा टोप शिजवायचा त्यांच्यासाठी मटण. एक दिवशी एक माणूस, आज त्याला माणूस आला आणि त्याने काय केला, तो त्याने मटण मागवला. तो त्याने बघितला की तो मटण वगैरे खाल्ला, बिल भरायला आला. त्याला बोलले, "किती आहे?" $10. मग ते $10 कसले बोलते? मग ते $8 काल घेतले माझ्याकडनं, आज $10 का डॉलर? मग ते नाही, काल जो मटण खाल्ला तो कशर होता. पण जो नॉन कशर मटण आहे तो थोडा महाग आहे. 10 आहे. तो ते मग तुम्हाला नॉन कशर मटण खायला दिलास? तर ते मी तुझ्याकडे बघितला, की जो कोण नेतीला देदान करते, तर मला माहिती आहे की तू ज्यूइश आहे. आणि जो कोण नेतीला देदान नाही करत, मला माहिती आहे की तू नॉन ज्यूइश माणूस आहे. मला वाटलं की तू नॉन ज्यूइश आहे म्हणून तुला खायला दिला. इथं आपण बघू, की थोडासा अवेरा तो बोलतो, "अरे चल, काय नाही, नीतीला द्यायची गरज नाही, मी कंटिन्यू करतो." इथं आपण बघू, त्या छोट्याशा अवेरामुळं त्याला काय झाला, शेवटी त्यांनी मटण खाल्लं, नॉन कोशर. इथे आपण बघू किती आपल्या अ, एक मिनिट आपला माणूस छोटासा अवेरामुळे, "सर काय नाही रे, बस मी चढतो, काय प्रॉब्लेम आहे शबातला?" काय तसं पण नाही. अहो, असं नाही की तो माणसाला सोलला पण सवय लावतोय शबातला अविरोध करायला. म्हणून प्रत्येक माणसाने ट्राय केला पाहिजे, की जर त्या हाती कुठला छोटा अवेरा आलाय, काय आलाय, ट्राय केला पाहिजे त्यापासून लांब राहिला पाहिजे, की जर तो अवेरा आपला बोलतो, "अरे काय नाही, झाला तर करीन आणि कंटिन्यू करेन." असं नाही की होऊ शकते, या कंडिशनमध्ये काय होईल तो अजून अविरोध करू शकतो. ओके. तो असं नाही की त्यावेळी कंटिन्यू अजून एक स्टोरी सांगितली आहे बालशेम-तोफ. असं नाही की बालशेम-तोफ एक दिवशी ट्रॅव्हलिंग करत होते आणि ते चुकीने कुठे गेले, डेझर्ट साइडला गेले. पण त्याला माहिती होतं बालशेम-तोफला, की हाशिम जर मला इथं आणतोय, तर काहीतरी रिझन असला पाहिजे, की कधीच होऊ नाही शकत, की माणूस कुठल्या ठिकाणी चुकीने गेलाय, की हाशिमला पाहिजे होता तसा. नाही, आपल्याला पाहिजे होता. माणूस कधी-कधी स्ट्रेट जायच्या पहिले राईट घेतो रस्त्यामध्ये. सर्व बोलतात, "अरे राईट का घेतला?" नाही, हाशिमला पाहिजे होता. हाशिमला आता काय करायला, तसाच आपला ट्रॅव्हल करायचा. असे बालशिम तोफ काय बोलले, "ठीक आहे, चल एक काम करूया, काय करूया, आपला कंटिन्यू करूया." पण ते चालता-चालता त्यांनी काय बघितलं, तिकडे एक मोठा फ्रॉग होता, बेडूक. मोठाच्या मोठा, एकदम मोठा फ्रॉग होता आणि तो उभा होता. त्यांनी कधी असं म्हणजे वर्ल्डमध्ये कधी हा फ्रॉग बघितलेला नाही. बालशिमला त्याला त्याला माहिती होतं कसं बात करायचं, ॲनिमल्स वगैरे. तर त्यांनी बात केला, विचारलं, "अरे, कोण आहेस तू?" तर तो फ्रॉग त्याला काय बोलतो, तो बेडूक असतो तो बोलतो, "मग ते मी एक मोठा तोराचा स्कॉलर होतो आणि मी 500 वर्ष या बॉडीमध्ये आहे फ्रॉगच्या." म्हणजे अशी मी काय केलं, सर्कल केलं. तो मेल्यानंतर वरती डिसिजन घेतला, की त्याला फ्रॉगच्या बर्थमध्ये आणाला आणि तो 500 वर्ष कुठं फिरतोय? त्या डेझर्टमध्ये फिरतोय. त्याला विचारला बादशहाने, "का हाशिमने तुला अशी पनिशमेंट दिली?" तो ते एक दिवशी काय झाला, एक दिवशी मला ब्रेड खायचा होता. आणि माझ्याकडं कंटाळा आलेला एवढा म्हणजे मला पॉवर नव्हती. मी काय केला, मी लतीला नाही केला आणि तसाच ब्रेड खाल्ला. त्या गोष्टीवरती काय झाला, हाशिमकडं सैतान गेला आणि त्या सैतानने बोलला, "अरे, त्याला पनिशमेंट दिली पाहिजे." बोलते, "असा कसा? एवढा चोराचा स्कॉलर आणि तो नीतीला देदान नाही करत." असं आहे की हाशिम बोलला, "सर, एका अबेरामध्ये मी त्याला पनिशमेंट नाही देऊ शकत." तो काय करतो, सैतान खाली उतरतं आणि काय करतं, बोलते त्याला अजून अविरोध करायला दिले आणि हळू त्यांनी अजून अविरोधमध्ये घुसत गेला जिथपर्यंत त्यांनी पुरा तोरा काय केला, त्यांनी तोरा सोडून आपल्या नॉर्मल विदाऊट तोराच्या रस्त्यावरती चालत गेला आणि एंडला त्याला पनिशमेंट भेटली. इथे आपण बघू कधी-कधी छोटासा मिचवा माणसाला बोलतो, "अरे, माई मखरोनीम कर." तो कंटाळा करते. "अरे, नीतीला डिझाइन कर." कंटाळा करते. "बिरकात अमाझोन मस्त आहे." "नाही, कंटाळा आलाय. चल बोरने फशत करतो." इथेही बराखा नाहीये, तरी पण बोलतो, "अरे, चल बोरने फशवत नाही." मग ते छोटे-छोटे अविरोधमुळं होऊ शकते, काय होऊ शकते, की त्याचा पुढे अजून कंटिन्यूमध्ये लाईफमध्ये मिसमत करायच्या बदली तो अजून अविरोध करेल. तर आपण बघू किती वरती बघताय जो माणूस छोटासा अविरोध करतोय आणि कुठं लांब पोहोचू शकते. तर हे आतापर्यंत होतं आपला पराशत शबूआ. त्यामध्ये लिहिलं की जेव्हा माणूस एक मिसवा करतोय, तर हाशिम त्याला अजून एक मिसवा देते. पण जेव्हा एक अवेरा करतोय, तर हाशिम त्याला अजून अविरोधला आणू शकते. ते म्हणजे हाशिम म्हणजे सैतान येतो. सैतान येतो आणि बोलतो, "अरे, चल हा तर पाप करतोय, म्हणून त्याला चल अजून थोडं पाप करायला देऊया." आपण बोललो, आता बेदात हशेम पण एलूलचा महिना चालू आहे, स्लिफोसचा महिना. मी पहिले बोललो हा महिना जो आहे, प्रत्येक माणसाने स्वतःकडे बघून ट्राय केला पाहिजे,
कसं आम्ही चेंज करू शकतो की नाही? की आपण पहिले म्हणलो रोष हॅशनाला सर्वांचा जजमेंटचा दिवस आहे आणि त्या दिवशी जज करतील की पुढच्या वर्षी त्याला किती लाईफ भेटेल, त्याची लाईफ कशी असेल, स्मूथ असेल किंवा वाईट असेल, चांगली असेल, हे सर्व कधी डिसाईड होईल? असं नाही, रोष हॅशनाच्या दिवशी डिसाईड होईल. त्या टायमाला प्रत्येक माणूस हसींच्या समोर उभा राहील आणि त्याचा अकाउंट देईल की किती इन्कम म्हणजे मिचवत केलेत आणि किती आउटकम म्हणजे किती अविरोध केलेत आणि त्याच्यावरती त्याप्रमाणे आपल्याला डिसाईड करतील. पण तरी पण हशीम बोलते की तुम्हाला अजून टाइम दिलाय, हे 30 days आहेत. माणूस काय बोले, अरे बघतो त्याच्या फॅमिलीजकडे, बोलते अरे किती वर्ष आम्ही लोक हसत आहे, कधी काय प्रॉब्लेम नाही झाले. आपल्या सर्वांना माहिती आहे की ती माणसं आपल्यासोबत होते एवढे वर्ष आणि ते आता आपल्यासोबत नाहीये. त्या लोकांनी पण सेमच विचार केला आपल्यासारखाच. मग ते अरे काय झालंय, मागच्या वर्षी पण सर्व ठीक झालं, या वर्षी पण सर्व ठीक होईल. नाही, नाही, नाही. मग ते सर्वात काय म्हणतात ताऊत आहे. जी माणसांनी पण विचार केलाय की त्यांना काय होऊ नाही शकत, काय नाही. पण शेवटी बघू आपण ते लोकं किती म्हणजे किती प्रॉब्लेम झाले त्या लोकांना. किती माणसं पुरा वर्षभर रडले. त्यांना प्रॉब्लेम आहे पैशाचा, हेल्थचा प्रॉब्लेम, पोरांचं लग्न नाही होत किंवा पोरं चांगल्या रस्त्यावरती जात नाही. मग ते सर्व कधी डिसाईड होते? मग ते रोष नाही फक्त माणूस बोले, "अरे मरण्याचं आणि जिवंत." नाही. कधी-कधी लाईफ त्याची कशी आहे ती होऊ शकते खासू शलोम सर्वात बेस्ट लाईफ आहे. होऊ शकते खासू शलोम ती लाईफ मेलेल्या माणसापेक्षा पण अजून बदतर असेल, म्हणजे नाही चांगली असेल लाईफ. पण नशिबने आपल्याला अजून एक 40 डेज होते. ऑलमोस्ट त्याचे 2 वीक्स व्हायला आले आणि टाईम फटाफट चाललाय. पण आपण तरी पण अजून हे दिवस आपण काय करू शकतो, अर्न करू शकतो. प्रत्येक मिनिटं, प्रत्येक क्षण, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस ॲडिशनल काहीतरी कर. अजून श्रीफोत वाच, थोडासा स्टडी कर, तेलीम वाच. मग ते का? की आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा बेजारात असेन, एंडला उभा राहू, तर हे सर्व गोष्टी आपल्याला मदत करायला येतील. 1 महिना आहे आपला. त्यानंतर आपल्याला सुखवत आहे. काय नाही मजा करा, खोलामुळे द्या मजा करा, काही प्रॉब्लेम नाही. समजलं? तर असं नाही की हा हा जो दिवस आहे जेव्हा आपण एक्झाम्पल मटका बनवतात. त्या गावाला मटके बनवतात किंवा कुठं मटका बनवतात. समजलं? तर त्या मटक्याला काय करतात, पहिली माती घेतात ओली आणि ती ओली माती काय करतात, त्याला मळतात आणि त्यापासून मटका बनवतात. पण तो मटका कधीपर्यंत बनवू शकतो? जिथपर्यंत ती माती ओली आहे. जेव्हा ती माती कडक होते, तर त्यापासून काही करू नाही शकत. तसं बोलते आपण एक 40 डेज आहेत, एकदम सॉफ्ट मातीसारखं आहे. जसं आपण शेप देऊ, जसं आपण स्वतःसाठी वास किंवा आपला पॉट बनवू किंवा भांडा बनवू किंवा काय बनवू, तसं आपला भांडा असेल रोष हशानाला. त्यामध्ये आपली ब्लेसिंग्स भेटतील. पण तो माणूस बोलला, "अरे नाही, तसंच ठेवतो मी एंडला काय करील, रोष हशानाला त्याला शेप देईन चांगला." एंडला आपण बघू तो पुरा स्ट्राँग झाला असेल. त्याला शेप नाही देऊ शकत. त्याचा काही उपयोग पण नाही होऊ शकत. ते फेकायला लागेल आपल्याला. म्हणून हे जे 40 दिवस आहेत त्यामध्ये ट्राय केला पाहिजे आपण जास्तीत जास्त पण चांगल्या मिचवत, तोरा मिचवतमध्ये हे केलं पाहिजे, की जर त्याचा शेम हे चांगल्या शेप देऊ आपल्या भांड्याला, तर आपल्या त्याप्रमाणे ब्लेसिंग्ज राहील. जर माणसाने चांगला मटका बनवला, तर चांगलं पाणी देईल. पण त्याने असा छोटा काहीतरी ग्लास बनवला, पण त्यामध्ये काय छोटंसं ब्लेसिंग भेटेल त्याला. सर्व डिपेंड आपल्या कशावरती, हे 40 डेज. आपण मागच्या शिऊरमध्ये कंटिन्यू केलं आपल्या आलाखोत रोष हशनाचे आणि त्यामध्ये आपण बात केली एरव रोष हशना. सकाळी आपण अतारात निदारीन करू. म्हणजे अतारात निदारीन म्हणजे आपण काय करू, येऊ रात्री सकाळी आणि 10 माणसं उभी राहतील, 10 माणसं बसतील किंवा 3 माणसं बसतात, 10 माणसं उभी राहतात. डिपेंड आहे. प्रत्येक मशीनी किती माणसं आहेत. ओके. आणि आपण काय करू, आपण जे सर्व शपथी घेतल्या आहेत किंवा कुठली चांगली कामं आपण चालू केली आणि बंद केली मधीच. म्हणजे प्रत्येक शपथला जायचं आणि वाईन द्यायचा फॅमिलीजला. ओके. 3 शपथ केले, 4 शपथ केले, 5 शपथ केले आणि नंतर बंद केला. चला जसं म्हणजे त्यांनी त्याला शपथ घेतलेली की मी करीन आहे. नाही देत. म्हणून त्याला मस्ट आहे आधारात निर्धारण करायला. पण अजून एक गोष्ट आठवण दिली, जी माणसाला आठवण आहे. म्हणजे त्यांनी बोलला, "अरे, मी मशिदीला एवढा-एवढा पैसे देईन किंवा एवढा-एवढा तेल देईन किंवा काहीतरी एक्झाम्पल बुक्स देईन." आणि सर्व त्याला ठीक झाला, पण त्यांनी ते दिला नाही. असं नाही की अतारात निदानामध्ये ही गोष्ट पुरी नाही होत. ही गोष्ट पुरी व्हायसाठी त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी मस्त ती जाऊन दिला पाहिजे. अतारात निदानामध्ये कुठलीही फक्त आपण कॅन्सल करू शकतो शपथ, जी आठवण नाही आपल्याला किंवा जी गोष्ट चुकीने झाली आपल्या हातून. ओके, मी बोललो नाही, ब्ली नाही देर किंवा मी बोललो नाही, मी ट्राय करीन.
ओके, डायरेक्टली बोललो मी करीन. ते गोष्ट आता निदानामध्ये आपण कॅन्सल करतो का, की आपण पहिले पण बोललो, जोरा कदोश बोलतायत, ज्या माणसाला हातामध्ये शपथ आहे आणि ती शपथ त्यांनी पूर्ण केले, त्याची नमाज 40 दिवस ऐकले नाही जात. म्हणजे होऊ शकते की आपण रोश हशाना, रोश कोदेशला, एलुलला आपण काहीतरी बोललो, रोश हशानापर्यंत आपली नमाज ऐकली नाही जाणार. म्हणून रोश हशानाला काय करतात, आतारात निदान करतात. फिलात सकाळी बेरे रोश हशाना नाही नोमरी विदू, तो सकाळी विदू नाही करू, अशामनु बघा म्हणून जेव्हा आपण स्लिखोत बोलू रात्री, तर काय करू त्या रात्री सकाळी स्लिखा सनराईजच्या पहिले आपण करू शकतो अशामनु बघतो. पण सनराईज झाल्यानंतर जसं म्हणजे रोश हशानाचा आपला टाइम चालू झालाय, तो मिल्खा लेफाने बेरोश ना उमरी, तो एक त्या दिवशी पहिले म्हणजे रात्री त्याला हे करायचंय. मिल्खा आपला शुमा इस्रायल शामनु बघायला करतो किंवा मिल्खा करतो एक दिवस पहिले, तिकडं अलाउड आहे. समजलं? मिल्खा शरीफने रोश हशाना उमरी विदू निफिलात पाईम यश नॉगिम लिहितानो, तो आपण पहिले पण बोललो, सर्वात 4 टाइम आहे, त्यामध्ये तो माणूस त्याचा पश्चाताप करू शकतो आणि त्याला त्याप्रमाणे त्याचा त्या लेवल प्रमाणे त्याचा हे पाप माफ होऊ शकतात. कधी जेव्हा माणूस चुकी केली तर डायरेक्टली तो पश्चाताप करते, त्याचा डिलीट होते. दुसरा एरफ शबात म्हणजे फ्रायडेला तो उपवास करते आणि काय होते त्याचा, असं नाही की त्याचे माफ होतात पाप. ओके, हा दुसरा आहे. तिसरा म्हणजे कधी, तिसरा म्हणजे एरब रोज खोदेश. एरब रोज खोदेश मध्ये पण काय करतो, त्याला पुरा महिन्याचा त्याची पाप माफ होऊ शकतात. काय काय जण उपवास करतात आणि एंड ऑफ द हे आहे कधी एरब रोज हशाना, म्हणजे बेजात शेम अजून 2.5 हफ्त्यांनी आपला रोश हशाना येईल आणि सोमवारी आपण बघू उपवास केला पाहिजे. का, की हा या उपवासामध्ये एवढी पॉवर आहे की त्याचा ऑलमोस्ट वन वन थर्ड त्याची पाप माफ होऊ शकतात. 2/3 लिखा, श्लीश म्हणजे 3/4 त्याचे पाप, म्हणजे ऑलमोस्ट 75% त्याचे पाप माफ होऊ शकतात. म्हणून काय काय जण उपवास करतात. पण ज्यांना डिफिकल्ट होते किंवा त्याला माहिती आहे की जर उपवास केला तर घरातलं जेवण बनवायला नाही होणार किंवा मी राग करीन, त्या कंडिशन मध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, या कंडिशन मध्ये त्यांनी मॅक्सिमम चॅरिटी करू शकतो. ओके, चॅरिटी देऊ शकतो आणि त्या चॅरिटीमध्ये असं आहे की तो त्या जेवणाची चॅरिटी, म्हणजे एक्झाम्पल जेवण किती येतं, 150 शेकेल ना, 50 शेकेल चॅरिटी दे. बोले असे मला उपवास करायचा होता पण मी नाही करू शकत, की नाही जमत आहे, मला डिफिकल्ट होते, माझ्या हा घरातली कामं आहे किंवा गरमी आहे किंवा काम करते तो आणि डिफिकल्ट होऊ शकते, करू शकतो. पण ट्राय केला पाहिजे, जे घरी आहे जे हेल्दी आहे त्यांनी जे करू शकतात चांगली गोष्ट आहे. तर जर त्यांना उपवास करायचा आहे, त्यांनी त्यांनी काय केलं पाहिजे, एक दिवस पहिले उपवास बोलला पाहिजे, की जर तशी मी उद्या उपवास करणार आहे, म्हणजे जर मला फ्रायडेला उद्या उपवास करायचा आहे, मला आता सनसेटच्या पहिले मिल्खामध्ये मला एंडला बोलला पाहिजे, की बेतर तसे मी उद्या उपवास करीन. कधीपासून, सकाळी सनराईज पासून ते 3 स्टार्स पर्यंत. ओके, आणि तसा तो उपवास करू शकतो. पण डायरेक्टली उपवास नाही करू शकत. जे आपले कम्युनिटीचे उपवास असतात, म्हणजे 17 ऑफ तम्मूज, 9th ऑफ आव, त्याला बोलायची गरज नाही. पण जे प्रायव्हेट उपवास करते त्यांनी मस्ट आहे, त्यांनी एक दिवस पहिले बोलला पाहिजे. कधी, मिनखामध्ये. तो मिशू תשכחו, יש לכם טוב, לכתחילה יש לקבל תענית בעוד יום, זה आपण बोललो, סעודת מצווה. טוב, נוהגים להתענות בערב ראשונה, ויראה ביום הזה עצמו מילה פדיון הבן, מותר להם לאכול בסעודה ואינם צריכים להתעטרה. आता तो काय काय जण प्रत्येक वर्षी उपवास करतात, पण या टायमाला उपवासाच्या दिवशी काय आला, सुनता आली किंवा कुठला चांगला कार्य आला, मिtzवाच आहे, म्हणजे पिदियोना बेन, म्हणजे आपण कोहेनला देतो पोरगा, तर सेवदा केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपला पिदियोना बेन बोललो, अजून सर्व गोष्टी आहेत. त्या कंडिशन मध्ये काय करू शकतो तो, त्या कंडिशन मध्ये आपला तो जेवू शकतो, जरी तो एवढ्या वर्ष उपवास करत आला, आता नाही. तो ऐकीचे मिताने ओमेर नेनू तो आपण पहिले बोललो नाही, उपवास हा मेन रिझन आहे. खरा मेन रिझन काय असला पाहिजे, प्रत्येक माणसाने आतमधून चेंजेस आणले पाहिजे. नाही बोलले अरे मी उपवास केला आणि मला पाय ते करू शकतो, नाही, त्याला मस्ट काय करायला, उपवास पण आतमधून चेंज आणला पाहिजे. नाही बोले अरे चल मी उपवास केला तर आता मला पाय ते करू शकतो, नाही, त्यांनी मस्ट चेंजेस आणले पाहिजे स्वतःमध्ये पण. מנהג ישראל הקדושים ללכת ביום נר ראשונה בתלמיד.
विलंबकेश रकामी तो काय काय जण कब्रस्तानमध्ये जातात आणि चांगली गोष्ट आहे असं बोलतात की जर तिकडं म्हणजे नाही बायका माणसे सोबत येतात कमी माणसं येतात एक्झाम्पल कोण नाही तिकडं चांगली गोष्ट काय काय जण काय करतात कब्रस्तानात जातात त्यांच्याकडं की कबरेवरती आणि तिकडे नमाज करतात की ते जे कोण वडील असतील किंवा काय असतील जे भाऊ सदिक होते चांगले होते त्यांना बोलतात की हशीमकडे आमच्यासाठी नमाज करा की असं नाही की आपला जो डिसिजन होतं त्याला पण सर्वात पहिले माहिती पडतो जे वारलेली माणसं असतात मग काय काय जण काय करतात कब्रस्तानमध्ये जातात ओके म्हणजे वकेश रकामी हशीम तो ते कब्रस्तानी जातात पण काय काय जण आपले सद्दिकींच्या कब्रस्तानी जातात म्हणजे रबी शिमन बर योखाय रबू बादिया यांच्या कब्र जातात आणि तिकडं नमाज करतात की आमच्यासाठी नमाज करा हशिमकडं सूर्य आपल्या बोला तुम्ही आम्हाला चांगला घोषित आहे जसं म्हणजे आयडल वर्शिप करतोय आपण म्हणून हा एक रिझन होता की मुशेरबेनूची कबर का नाही इस्रायलने ठेवली की जो कोण मागायला आला असता त्याची इच्छा पुरी झाली असती आणि त्यापासून आयडल वर्शिप केला असता जरी नाही आपण तरी नॉन ज्यूश माणसांनी म्हणून मोशे रबेनूची कबर इथे नाही पण प्रत्येक माणूस काय करू शकतो जाऊ शकतो की असं नाही सिफरे खाईम वे मेथी म्हणजे मेलेल्या माणसांचे आणि जिवंत माणसाचे पण काय करू शकतो आणि बाहेरचं काय करू शकतो त्यांच्यासाठी पण नमाज केली पाहिजे म्हणून आपण काय करतो हशकाबा करतात रोषांना जेव्हा सेफेतोरा काढतात तेव्हा काय करतात त्यांचा हशकाबा करतात किंवा काय आणि त्यांच्या लेलू निष्मात म्हणजे त्यांच्या सोलसाठी आपण चॅरिटी करतो का की ते लोक पण या दिवशी डिसाईड होईल ते लोक कुठल्या लेवलला असतील वरती जर गानेदेन मध्ये असतील तर कुठल्या लेवलला खासोशरम गानेदेन असतील तर येणं खासोशरम आपल्या हेल्थमध्ये असतील कुठल्या लेवलला आणि असं नाही की प्रत्येक नमाज जो आपण या त्यांच्यासाठी इथं करतो ते लोक आपल्यासाठी पण नमाज करतात पण आपण जर त्यांच्यासाठी नमाज नाही करत तर ते लोक आपल्यासाठी नमाज नाही करत तो आपण पहिले बोलू नाही कबरवरती बोला बाई तुम्ही आमच्यासाठी करा की ते लोक काही करू नाही शकत त्यांना स्वतःच मदतीची गरज आहे पण त्याला बोलू शकतो की तुम्ही आमच्यासाठी हशिमकडे नमाज करा हे सर्वात राईट सेंटेन्स आहे हशिमकडे तुम्ही आमच्यासाठी नमाज करा मग वर्ष चांगला जाऊन दे पण कधी गेला पाहिजे दुपारी 12:30च्या पहिले की 12:30 नंतर सर्व सोल्स परत त्यांच्या जागेवरती वरती जातात ओके पण एअर रोस्टेशनच्या दिवशी बात करतोय फ्रायडेला पण जे हशकाबूत करतात त्यांनी सकाळी केला पाहिजे एअर रोज खोदेशला पण हशकाबूत कोणता हशकाबाचा दिवस असेल त्यांनी कधी केला पाहिजे सकाळी केला पाहिजे त्या दिवशी संध्याकाळी रोज खोदेश आहे संध्याकाळी रोशना आहे संध्याकाळी शबात आहे आता त्या टायमाला कधी बेस्ट टाइम आहे 12:30च्या पहिले त्यानंतर सर्व सोल वरती जातात आणि का एन्जॉय करा ना शबातची जी वरती क्लायमेट असतो ते असं की सर्व सोलला आराम भेटतो त्या दिवशी शबातला म्हणून ते लोक सर्व वरती असतात आणि कोण खाली नसतं म्हणून आपण जरी माणूस कब्रस्तानमध्ये गेला फ्रायडेला दुपारी 2 वाजता 3 वाजता त्याचा काही उपयोग नाहीये त्या हिशोबाने सर तो minato visera lista per bere रोषणाला ट्राय केला पाहिजे सर्वांनी केस कापली पाहिजे रोषणासाठी ओके का की जरी आपण बोलू आपण एक्झाम्पल काय बोलतात कोर्टामध्ये उभा राहणार आहे तरी पण आपण एका साईडला बघतो की आपला जो जज आहे तो कोण आहे आपले डॅडींसारखं आहे हशेम आणि आपण सर्व आवडती पोरत त्याची म्हणून आपण काय करतो जरी आपण माहितीये की या दिवशी आपला जजमेंटचा दिवस आहे तर काय चांगली गोष्ट आहे केस कापली पाहिजे दाढी बरोबर केली पाहिजे त्या हिशोबाने ना विनोशिम गदी में खूप अशी काय केलंय की नवीन कपडे घेतले पाहिजेत की रोशनाला की आपण पहिले बोललो रोशनाला थोडा घाबरून राहिला पाहिजे किपूरला काय करू शकतो तो किपूरला चांगल्या याच्यामध्ये फ्री राहू शकतो त्या हिशोबाने का असं नाही की आपला रोशनाचा दिवस आपला जजमेंट दिवस आणि किपूरच्या दिवशी हशीम आपल्याला माफ करतोय म्हणून उलटा काय काय जण माणसं काय करतात रोशनाला हॅपी एकदम असतात आणि किती खुश असतात असतात नमाज कमी वगैरे किपूरला पुरा नमाज करतात नाही किपूरला पण नमाज केली पाहिजे पण रोशना थोडा अजून घाबरून राहिला पाहिजे का त्या जजमेंटचा दिवस आहे. आपल्याला माहिती आपल्यावरती काय डिसाईड होते पुढच्या वर्षी सगळं विलोपशीम गदी मी खूप असी मी गुवाची मी खूप नवीन कपडे ज्याला घ्यायचं तर घेऊ शकतात पण त्याला की तसा माणूस एक्झाम्पल जल्द ही वापस लौट जाऊंगा जहां से मैं आया नाम के रिश्ते का बोझ भी क्यों मैं पत्र लेखा को इस रिश्ते से आजाद करने के लिए आया तुम्हें तो
आता असं नाही की नवीन कपडे घ्यायला पाहिजे की नाही तर की नॉगिम लोली बुज बेगेत खादाश आपल्या इंडियन ट्रेडिशन होतं नवीन घ्यायचे कपडे वगैरे रोषणाला ठीक आहे घेतात ते घेऊ शकतात पण काय काय जण बोलतात अरे नवीन कपडे कसा घेऊ शकतो एक्झाम्पल माणूस जजमेंटला चाललाय कोर्टामध्ये चाललाय एक्झाम्पल त्यांनी कुठला प्रॉब्लेम केला आणि त्याला फाईन भेटणार आहे तो काय करेल सरळ साधे कपडे घालून द्या दाखवायला काय किती मी गरीब आहे आणि एवढा मला पेनल्टी नको देऊ हो ना क्नास नको देऊ पेनल्टी म्हणजे आपला क्नास पेनल्टी नको देऊ का की मी गरीब माणूस आहे पण जर तो आता सूट घालणारा चांगला चांगले कपडे वगैरे जज बोलले हा तर पैशावाला माणूस दिसते त्याला 500 रुपये द्यायचे पहिले 5,000 रुपयाचा जज हे देईल दंड देईल त्याला म्हणून आपण काय करतो चांगले कपडे घालतो पण ना एकदम त्या हाय लेवलला दाखवायला की काय अरे आम्ही अजून घाबरू नये तुमच्याकडनं की जज बघेल अरे हा तर चांगले कपडे घालायला तर एवढा म्हणजे याला बिलीव्ह आहे की तो चांगल्या जजमेंटच्या यायला येणार तो नवीन मग मी कोण मग कधी नाही बे होते म्हणजे नाही सर्वात चांगले चांगले कपडे घातले पाहिजेत की आपण एका साईडला घाबरून दाखवतोय की आपला जजमेंटचा दिवस आहे तो नख आपण पहिले बोललो तो लिजा लिस्ट पे को सो ट्राय केला पाहिजे मिडल ऑफ द डे म्हणजे शुक्ल रोषणाच्या एरव रोषणा म्हणजे संध्याकाळी रोषणा एंट्री होणार आहे दुपारी 12:30च्या पहिले केस कापून वगैरे झाली पाहिजे सगळं काही काही जण मिकवेला जातात ओके नाही बायकांचा पण बात करतोय माणसांचा चांगली गोष्ट आहे स्पेशली जे आपले हजन बाबा आहेत ओके जे हजन बाबा आहेत आणि हे आहेत ते इंडियाला पण एक्झाम्पल आणि आठवण आहे गावाला सर्व काय करायचे विहिरीमध्ये उड्या मारायला जायचे किपूरच्या दिवशी वगैरे चांगली गोष्ट आहे रोशनला पण चांगली किल्ला आहे तर जाऊ शकतो समुद्रावरती जाऊ शकतो माणसांनी आम्ही लोक कधी कधी काय करतो रोशनाला समुद्रावरती जातो समुद्रावरती जातो तिकडं डुबकी मारतो दोन ह्याच्यामध्ये आणि बाहेर येतो नाही मस्त आहे पुरे कपडे काढायला इनफ आहे हाफ पॅन्ट गेला जाऊ शकतो आतमध्ये थोडा हे मारू शकतो तसं म्हणजे मिकवे केला त्यांनी आणि सर्वात बेस्ट मिकवे नाही खराब आहे नाही काय सर טוב, כמובן אז התפילה. תוקים בשופע, תוקים בשופע בראש השנה על מנת להפסיק בין תקלתו. जे नॉर्मली किपूर आपल्या शोफारची हे करतात ट्रायल करतात प्रॅक्टिस करतात किंवा आपल्या शोफार वाजवतात सकाळी शखारीतला जसे आपले अश्केनाझी लोक प्रत्येक नमाजीनंतर शोफार वाजवतात तर तसं लिहिलं आहे की चांगली गोष्ट आहे शोफार वाजवायला वगैरे पण एरव रोषणाला असूर आहे म्हणजे रोषणाच्या दिवशी असूर आहे म्हणजे सकाळी सनराईज पासून काय करायला होतं रात्रीपासूनच असूर आहे काय करायला शोफार वाजवायला का की आपल्याला गॅप द्यायला म्हणजे आता शोफार वाजवला पण रोषणाचे स्पेशल शोफारचे आहेत म्हणून आपण काय करतो गॅप देतो म्हणून असूर आहे एरव रोषणाला सकाळी जर स्लीप होत करतायत किंवा नमाजीनंतर शोफार वाजवत आहे असूर आहे ओके צדק על העניים, כתב הפריקדש, מנהג הוא לשלוח מנות לעניים, בערב ראש השנה. בסדר? चांगली गोष्ट आहे आपण एरव रोष השנה काय करायला आपले जे गरीब माणसाला काय चॅरिटी पाठवायला चांगली गोष्ट आहे का की असं नाही की जेव्हा माणूस चॅरिटी करतोय तर असं नाही की अजून तो वरती जजमेंटच्या दिवशी अजून एक त्यासाठी चांगले काय होतात कार्ड्स उभे असतील चांगला कार्ड जसं आपण बोलतो एक्का राजा आणि क्वीन वगैरे तसं कार्ड असेल अरे यांनी अजून मिचवा केला अरे हा सर्वांसाठी काय करतोय भाऊ कसे चांगल्या रस्त्याने चाललाय ओके आज म्हणून चांगली गोष्ट आहे आपली जे गरीब माणसं असतील आठ माहिती असेल कोणी एकटा राहते काय राहते जेवण बनवून घेऊन जा त्याला बोल अरे रोशनला जेवण नको बनवू मी तुझ्यासाठी बनवते जेवण किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे ओके इजरायल לבוא לבית כנסת בעוד היום גדול, להתפלל מנחה בכוונה במיתון. טוב, असं नाही की मिनखा एरव रोष השנה काय केला पाहिजे त्यांनी फटाफट आला पाहिजे आपल्या रोषांना फटाफट आला पाहिजे कशासाठी आपल्या मिनखाची नमाज करायला की पहिले पण बोललो ही पहिली मिनखा आहे ज्या दिवशी जी वर्ल्ड मध्ये नमाज केली गेली म्हणजे आपला रोषणाला कोण होता एरव रोषणाला कोण तयार झाला असं नाही की आदाम रिशोन म्हणजे पहिला माणूस त्याचा बॉर्न कधी झाला एरव रोष म्हणजे संध्याकाळी रोष आहे तो अर्धा तास पहिले बॉर्न झाला आणि त्यांनी पहिली नमाज कुठली केली
ही मिनखाची ही मिनखाची जी नमाज आहे, जी स्पेशल नमाज आहे, प्रत्येक माणसाने काय केलं पाहिजे, ट्राय केलं पाहिजे. ती चांगल्या प्रमाणे केलं नाही घाईमध्ये धावत बिवत. जा नमाजीला आरामात, मशिदीत बस, मिनखा कर चांगली त्या हिशोबाने. مناسبة يزرد لبولا بتكنيس بودم جدول اللي تبلي من خبك كبانا بميتو كي هي تفيلا آخرونا شل الشنا ويش بكو خالي تكين كولا تفيلو شل الشنا म्हणजे ही पहिली नमाज वर्ल्ड मध्ये होती आणि ही वर्षाची लास्ट नमाज पण एका साईडला. म्हणजे आता सर्व नमाज करतो शखारी मिनखा अरबी शखारी मिनखा अरबी, ही लास्ट नमाज आहे आणि आपला गेट्स बंद होते नमाजी आता आतापासून नवीन वर्षाची नमाज चालू होते. म्हणून सल्लाय की काय, माणसानी चांगल्या प्रमाणे ही नमाज केली पाहिजे. नाही घाईमध्ये, नाही याच्यामध्ये. अशी लवकर गेला पाहिजे. नाही आता आपला रोषाना एंट्री झाल्याच्या नंतर तू एंट्री करते. नाही लवकर जा जरा बस. आरामात नमाज कर. हिजबी कोखाले तकन कोलात फिलो ना विमायू गुमी खसरी. वचिनो बकमाना शिलो इजमान. तो विस्कुर शीत फिला रिशोना शीत पडेल आदम रिशोन बावला. म्हणजे ही पहिली नमाज होती जी माणसांनी या वर्ल्ड मध्ये नमाज केली. समजलं? धन्यवाद. तो इला नबीची असं नाही की इला नबीनी पण ज्याची त्याची फर्स्ट नमाज शिमकडं होती, त्याची नमाज ऐकली. कुठली नमाज होती? होती मिनखा. समजलं? मिनखा ही सर्वात लेवल मध्ये चांगली नमाज येते आणि ही एरब शोषणाची आहे, म्हणून मिस नाही केला पाहिजे. जरी जे माणसं बोलते अरे बायका बोलते अरे आम्ही एक नमाज करतो, कमीत कमी रोशशांना एरब रोशशांना ट्राय केलं पाहिजे, सर्व नमाज केली पाहिजे शखारीत मिनखा अरबी. טוב, מדליקים נרות לכבוד ראש השנה, מברכים להדליק נר של יום טוב. טוב, בעזרת השם, आता आपण कंटिन्यू करतोय एरव रोश השנה. आपल्या सर्वांना आठवण असेल, किपूरला आपण काय करतो, आपण कोंबडी घेतो आणि डोक्यावर फिरवतो. असं नाही की ट्राय चांगली आहे रोश השנה पण केलेला, काही फरक नाही. घेऊ शकतो 20 शेकेल किंवा 40 शेकेल घे, 50 शेकेल घे आणि डोक्यावरती फिरव. जे कपाराती जे मुराती जे आपण किपूरला बोलतो, जी कोंबडी फिरवताना, तो घेऊ शकतो. स्वतःवरती फिरवू शकतो, फॅमिलीवरती फिरवू शकतो. चांगली गोष्ट आहे केलेला. नाही मस्त आहे ती पूर्ण करतात आपल्या ट्रेडिशन प्रमाणे, पण चांगली गोष्ट आहे. जो काय करू शकतो, जरी आपण बघू खासविषय कधी माणसासाठी काही प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा काय येत आहेत, काय करू शकतो तो, सल्ले काय करू शकतो तो, आपल्याला माहिती आहे घरामध्ये काही प्रॉब्लेम्स चालू आहे आणि आजारी पडतायत माणसं वगैरे, तो कपारात करू शकतो. थोडे पैसे घे, 10, 20, 25 शेकेल, माहिती 50 शेकेल, डोक्यावरती फिरव. कपाराती मुराती किंवा पोरांच्या डोक्यावरती वगैरे फिरव आणि ते चॅरिटीमध्ये टाक. चांगली गोष्ट आहे. काय असं नाही की अंगावर आपल्यावरती काय वाईट वारा असेल किंवा काय असेल किंवा वाईट सैतान म्हणजे हे असेल, तो निघून जातो. म्हणून आपण एरव आपण चांगली गोष्ट केलेला कपार. ओके, असं काय आपण नमाज बोललो, स्लिखोत केलाय, जे लाची होती, मिनखा केली. आता आपली घरातली तयारी रोष हशानाला कशी तयारी केली पाहिजे, की पहिले पण बोललो आपण थोडा फास्ट जाऊ थोडा अलाखुद मध्ये, की आपल्याला अलाखुद योमतूफची पण आहेत. योमतूफला कसा वागला पाहिजे घरी शपथला, काय अलाउड आहे काय नाही, जे प्रत्येक वर्षी आपण ट्राय करतो आणि आपण नाही सक्सेसफुली तिकडपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून यावर्षी 1 हफ्ता मी पहिलेच चालू केले आपल्या अलाखुद रोषणाचे, की नॉर्मली मी 2 हफ्ता पहिले चालू करतो, तर 3 हफ्ता पहिले चालू केले आपले रोषणाचे अलाखुद. का की मला पाहिजे की थोडा आपण अजून थोडा लेवलमध्ये थोडा थोडा आपण रोषांना चांगल्या बेस्ट लेवलमध्ये कसा करू शकतो, की जर पहिले बोललो जो माणूस करते स्वतःसाठी करते, की तो एंड ऑफ द टाइम उभा राहील जजमेंटच्या दिवशी आणि त्याला जज करतील वरती. तो बोलू नाही शकत अरे मला माहिती नव्हता, किंवा तो बोलू नाही शकत अरे तो पण माझा मित्र पण सोबत होता. नाही, प्रत्येकाला त्याप्रमाणे स्वतःच्या प्रमाणे त्याला जजमेंट करते. טוב, מדליקים נרות לכבוד ראש השנה, ומברכים להדליק נר של יום טוב. ואחר כך מדליקים, אם חל בשבת, מברכים להדליק נר של שבת ויום טוב. בסדר? טוב, आपण कॅन्डल लाईट करू. आज पहिले शबातला पण बोलू आणि पहिले पण बोलू. पहिले ब्राखा केली पाहिजे, त्यानंतर आपण कॅन्डल लाईट. पण इथं किती कॅन्डल्स तयार केली पाहिजेत? इथं आपण 4 कॅन्डल तयार करू, की रोष हशाना आपला 2 दिवस आहे, इस्रायलमध्ये पण आणि इंडियामध्ये पण. ओके, हा फक्त एकच आपला हे आहे योम तोब आहे, जो 2 दिवस आहे इस्रायलमध्ये पण आणि इंडियामध्ये पण. नॉर्मली आपल्या इंडियामध्ये इस्रायलमध्ये 1 दिवस असतं आणि बाहेरगावी 2 दिवस असतो. ओके, आपण त्याबद्दल पण बात करू. योम तोबचे जेव्हा टाइम येईल तो बात करू, त्या रिझन्स वगैरे. हो. किती किती कॅन्डल लाईट केले पाहिजे? हम्म,
4 कॅन्डल लाईट करतो आपण. कशासाठी? 2 पहिल्या दिवशी रोश हशानाचे आणि 2 आपले 2 दिवस आपले रोश हशानाचे. एक्झाम्पल काय बोललो, आपला 2 दिवस पहिल्या दिवस रोश हशानाचे आणि 2 दिवस सेकंड ऑफ द रोश हशाना. अजून एक आपण कॅन्डल करू 48 आवर्सची. ओके. आणि 48 आवर्सची जी कॅन्डल आहे ती आपण काय करू, त्या हिशोबाने आपण त्यावेळी ट्रान्सफर करून लावू. की असुरे योमतोला फक्त आपण ट्रान्सफर करून कॅन्डल लाईट करू शकतो. असुरे नवीन लाईट लावा. म्हणून काय करू आपण, जसं सेम हे 5 कॅन्डल तयार करू. त्याला जास्ती पाहिजे जास्ती करू शकतो, पण मिनिमम किती करू आपण? 5. ओके. आज मधली की मिरवतले पोत रोशना कुठली नमाज करू आपण? लॅदलिक नेशन लॅदलिक नेशन योम तोफ कुठली ब्रखा काय करू? बरू कथा मला लॅदलिक नेशन योम तो ही ब्रखा केली पाहिजे. सेदन येश मॅखन ते मनीम नागू लॅदलिक निरोध योम तो बिलो ब्रखा तो जुमानातलं का कधी कॅन्डल लाईट केली पाहिजे? आज पहिल्या दिवशी सर्वात बेस्ट टाइम जो आपल्या कॅलेंडर मध्ये दिलाय, जो कॅलेंडर मी टाइम दिलाय कॅन्डल लाइटिंगचा, तो सर्वात बेस्ट टाइम आहे आपला कॅन्डल लाईट करायला. तो सर्वात बेस्ट टाइम आपला कॅन्डल लाईट करायला. आणि बराखा बोलतोय कॅन्डल लाईट करतोय आणि ती 24 आणि 40 डासची एक्झाम्पल कॅन्डल लाईट लावले ती करू शकतो. माणसाकडे 40 डासची नाहीये तर ग्लास भरू शकतो ऑइलचा, एकदम फुल ऑइलचा ग्लास भरू शकतो मोठा. कॅन्डल लावू, ती कॅन्डल जळून कंटिन्यू करेल. ओके. पण नवीन कॅन्डल लावायला कशासाठी? शपथसाठी, आपल्या योमतोफसाठी असूर आहे. यश मॅखून येते म्हणे लागू तसमान आदला का आपण कॅन्डल लाईट दुसऱ्या दिवशी कधी कॅन्डल लाईट केली पाहिजे? असं आहे की दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा मशिदीतून घरी येऊ तेव्हा केली पाहिजे. की जर पहिले करतोय तर काय काय दोन दुसऱ्या दिवस चालू नाही झालंय असं की आपण आलाखोत येऊन तो मध्ये बघू. असूर आहे पहिल्या दिवशी मला काय करायला जो दुसऱ्या दिवशीच्या उपयोगी राहील. म्हणून काय करतो, पहिल्या दिवशी फक्त मी जेवण जो बनवीन तो एका दिवसासाठी. असूर आहे मला जास्ती जेवण बनवायला. दुसऱ्या दिवशीसाठीच असू आहे. जर कोणी दुसऱ्या दिवशी चल मला माहिती की उद्या मी ऑफिसला जाणार आहे आणि मला हे होईल तर अजून थोडं जेवण बनवतो. नाही, जर तो जेवण बनवतोय तर ट्राय केला पाहिजे फक्त त्याच दिवसाचं बनवू शकतो. म्हणून कॅन्डल लाईट जर तो करतोय, काय काय जण बोलतात आपले 3 स्टार निघाल्यावरती, म्हणजे जर माणूस घरी आहे नामाजीला नाही आलाय एक्झाम्पल, तर काय केला पाहिजे? ट्राय केला पाहिजे रोषांना कमीत कमी जरी भाड्याने कुठं म्हशीच्या जवळ घेऊ शकतो, चांगली गोष्ट आहे. ओके. जर तो जवळ असेल घराच्या आणि चालत येऊ शकतो, चांगली गोष्ट आहे. पण जर लांब राहते, नामाजीला नाही येऊ शकत, डिफिकल्ट ट्रॅव्हलिंग वगैरे त्याच्यामध्ये, चांगली गोष्ट आहे. जर भाड्याने जरी घेऊ शकतो तरी घेतला पाहिजे. हे 2 दिवस जे नमाजीचे आहेत ते पुऱ्या वर्षासाठी आहेत आपले. तर तसे काय काय मशिदीमध्ये हॉल्स आहेत किंवा काय तिकडं झोपू शकतो. काय पैसे आपण असं नाही की रोषशाना आणि किपूर योमतो मध्ये जेवढा माणूस इन्व्हेस्ट करतो पैसे, असं नाही की त्याला कधी हशेम कमी नाही पडून देणार त्या पैशाची. म्हणून हा सर्वात बेस्ट गोष्ट आहे. भाड्याने घेऊ शकतो, फॅमिली राहू शकतो तिकडं, टेबल तयार कर, जेवण घरी बनवून घेऊन ये सर्व. आणि भाऊ कसं तिकडे रोषांना प्राता वगैरे लावून करतोय. ओके. तो असे दुसऱ्या दिवशी कधी करतो, माणूस जेव्हा मस्जिदून घरी येतो की दुष्कराच्या पहिले बायकोला बोलतो किंवा मम्मीला किंवा बहिणीला किंवा कोणला कॅन्डल लाव आपली रोषशानाची दुसऱ्या दिवशीची. तिकडे कुठली बरा काय सेम बरा काय लॅदलिक नेरशली होतो. सेदन शेखियानो केली पाहिजे की नाही आपण पहिले पण बोलू. पहिल्याच्या शिवरीमध्ये बात केली, आता पण करू प्रत्येक वर्षी. शेखियानो आपण नाही करत. कधी करू शेखियानो आपण बेदरशे दाखवून चिरवली बरं शेखियानो विचारतात त्याच मग कधी करू आपण? आपल्या किद्दुश मध्ये. सेदन किद्दुश मध्ये जेव्हा आपण शेखियानो करू तेव्हा आपण ही ब्राखा करू शेखियानो. सेदन पहिल्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी पण. पण दुसऱ्या दिवशी बघू चांगली गोष्ट आहे, जर आपलं नवीन फ्रूट आणलेला टेबलावरती त्यावरती शेखियानो चांगल्या प्रमाणे करू शकतो. पण आपण बघू आलाखामध्ये नाही एवढा क्लिअर लिहिलं की शेखियानो आपण कॅन्डलवरती करू शकतो. ओके. येस डिस्को लाखिन रो तो आठवण केली पाहिजे. 2 कॅन्डल बरोबर चांगले केली पाहिजेत आणि अजून एक 48 आरची तो मी तयार करू शकतो की नाही? जर माझ्याकडे 2च ग्लास आहेत आणि त्या 2 ग्लासाचे मी पहिल्या दिवशी पण उपयोग करतो आणि दुसऱ्या दिवशी ना, तर काय करू शकतो त्याला असुर आतमधल्या त्या वातींना हात लावा लागतो. तो ग्लास घेऊ शकतो आणि आपल्या साईडला ओतू शकतो. म्हणजे कचऱ्यामध्ये पाहिजे कचऱ्यामध्ये काय काय जण सांभाळून ठेवतात आणि एंडला जाळतात. चांगली गोष्ट आहे. जर असतो हसून त्याला हाताने काढायला वगैरे लावू शकतो. फक्त जी आपण तयार केलेली आहे वात किंवा हे, तर ती आतमध्ये टाकून परत आपण दुसऱ्या दिवशी पण कॅन्डल लावू शकतो. पण कधी करू शकतो? त्यांनी थांबला पाहिजे आपले
एंड ऑफ द सनसेटचा म्हणजे सनसेट संपल्यावरती तो करू शकतो की आपण बोललो सूर्य मला काही गोष्ट करायला जी दुसऱ्या दिशेसाठी उपयोग आहे. समजलं? सूर्य आपले कॅन्डल चिटकावाला काही काही जण आपले वॅक्सचे कॅन्डल येतात ते चिटकवतात सूर्य आपल्या योमतोच्या दिवशी हे करायला. योमतोच्या पहिले जे चिटकवायचं वगैरे करू शकतो पण योमतोच्या दिवशी सूर्य आहे. जरी तो रे ही हफ्ता चालू आहे पण मी तो वॅक्स गरम करतोय आणि सूर्य आहे. जी गोष्ट मला जेवणासाठी गरज आहे ती मला सूर्य आहे हे करायला. אותה השערה מעניינת חמותי, בערב שבת קודש הרב לפני תפילת ערבית אומרים פיוט, אחותי קטנה, אחות קטנה. טוב, אז בעזרת השם पण नामाजीला जाऊ ट्राय केला पाहिजे प्रत्येकाने सिंदूर असली पाहिजे स्वतःकडं. आपण कंटिन्यू त्यामध्ये बात करू आपण काय काय आहे टेबलावरती अरबीच्या नंतर जेव्हा घरी येऊ तर टेबलवरती काय काय असलं पाहिजे पण ते अजून थोडा त्यासाठी हे आहे पण तात्पुरतं आपण बात करू अरबीत. अरबीत मध्ये काय ऍडिशनल आहे मिनखा जी आपण बात केली ती नॉर्मल मिनखा आहे. नॉर्मली मिल्खा करतोय वगैरे ठीक आहे कॅन्डल लाईट धरून बात केली. ओके. अरवीत चालू होईल. अरवीत मध्ये आपण कुठल्या ट्राय केला पाहिजे जेव्हा 3 स्टार येतील त्यानंतर चालू करायला. तर पहिली गोष्ट म्हणजे काय करू आपण जेव्हा सिदुरीमध्ये आपली नमाज चालू होईल ट्राय केला पाहिजे प्रत्येकाने कमीत कमी एक हफ्ता पहिले जास्ती करून आपले जे खजान बाबा असतात जे नमाज करतात त्यांनी सर्व नमाजीवरती एकदा नजर टाकली पाहिजे एकदा दोनदा तरी. का काय चुकी नको व्हायला की आपण पहिले बोललो जेव्हा जो आपला खजन किंवा शलियत चिबूल चुकी करतात नाही चांगला साईन आहे आपल्या कम्युनिटीसाठी. ओके. तो तो असं नाही की पहिल्या दिवशी आपण सिंदूर ऑल द टाइम बोलतो प्रत्येक माणसाची स्वतःची सिंदूर असली पाहिजे. नसेल तर मशीद असतातच पण मला माहिती मी तिकडे साईन करू शकतो लिहू शकतो साईडला एक कीदुश आहे कीदुश इथं बराखा केली पाहिजे इथं काय केला पाहिजे स्वतःची माझी सिंदूर आहे. मशीद ठेवू शकतो किंवा घरी ठेवू शकतो काही प्रॉब्लेम नाही त्या हिशोबाने की प्रॉब्लेम आहे आपल्या इंडियामध्ये इकडनं तिकडनं फिरवाला नाही इस्रायलसारखं आहे. पण मशिदीमध्ये गेला सिंदूर घेतो आणि तिकडं आपण सॉन्ग चालू करू पहिला आहोत त्यांना त्यानंतर एंडला बोलू कुल बेतिकले शना विकिले होते म्हणजे संपला आता वर्ष आणि त्याचे सर्व जे श्राप होते ते संपले. आता आम्हाला दे काय कर चांगला वर्ष दे. समजलं? ते पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी अरबीत मध्ये पण सेमच आहे फक्त तिकडं होन ता होन. समजलं? हा गाण्यापासून आपली अरबीत चालू करू. אין לאדם להביא לעצמו על ידי בכי ועצבות. אסור दिवशी माणसाला חס ושלום रडाला किंवा राग करायला की असं नाही जसं त्याचा रोष असेल तसं त्याचा पुरा वर्ष असेल. म्हणून आपण ऑल द टाइम रोष आपला रोष स्वदेशला बोलतो सर्वांनी सोबत खायला गेला पाहिजे थोडा बसला पाहिजे आपल्या मिसादामध्ये वगैरे कशामध्ये मिसादा म्हणजे पार्टी केला पाहिजे थोडा आपण हल्लेल बसतो का दाखवायला की पुरा महिना मला चांगला जातोय तसंच बोलते रोषाना ट्राय केला पाहिजे सर्वात बेस्ट प्रमाणे घरी रोषाना घालवला पाहिजे म्हणजे चांगली नमाज चांगल्या प्रमाणे झाला पाहिजे राग नाही म्हणजे भानगड नाही केली पाहिजे घरी. ओके जरी काय झाला पडला घालव काय काय जण तानीत दिबूर म्हणजे पुऱ्या रोषांना काय बोलत नाही का की असं नाही जसं रोषांना असेल तसाच पुरा वर्ष असेल. हम्म. पण जर माणसाला नमाज करता करता रडायला आला की आपण बोलू या दिवशी आपण पश्चाताप करू सर्व असं नाही की हं, असं नाही की यावर्षी आपण काय करू मी- मी- तो असं नाही की आपण क्षणाची पश्चाताप करू नये असं नाही अरिजल बोलतात की जर कोणा माणसाने नमाज करता करता रडायला आला असं आहे की जसा त्याने काय केला जसा वरती त्यावरती आता डिसिजन चालू आहे काय होईल त्याबद्दल आणि त्याला सोलला माहिती असतं की कधी वरती जजमेंटचा टाइम चालू आहे आणि तो रडायला आलाय. पण नॉर्मली ट्राय केला पाहिजे ना रडला पाहिजे की आपण एका साईडला बोललो आपला हॅपीनेस असला पाहिजे रोषांना जसा रोषांना असेल त्याचा पुरा वर्ष असेल पण म्हणजे नाही विदाऊट त्यांनी रडायचा ट्राय केला पण आला त्या डोळ्यातून पाणी वगैरे ही गोष्ट चांगली आहे की या टायमाला त्याचा जजमेंटचा वरती चालू आहे. סדר בליל שני של ראש השנה, חל מוצאי שבת, כהן חג השנה, יכול אומרים תפילת יום תרועה. טוב, קידוש, בעזרת השם ראש השנה झाला सूर्य आहे
नमाज झाल्यावरती सर्वांना बोला पाहिजे खतिमा तोबा, शना तोबा. असं नाही की जसा माणूस दुसऱ्याला ब्लेसिंग देतो तसाच त्याला ब्लेसिंग भेटतो. म्हणून आपण रोशखोदे, शबात, मुसा शबात ट्राय केला पाहिजे. ब्लेसिंग सर्वांना देतो आपण. शबुआ तो बोलतो, रोश खोदेश तो मे बोरा. का जसं माणूस दुसऱ्याला ब्लेस करतो ती ब्लेसिंग त्याला स्वतःला पण भेटते. म्हणून मस्जिदमध्ये जेव्हा निघालो सर्वांना त्याने हात दिला पाहिजे बरोबर. शना तोबा. पण असुर आहे तिकडं बातबीत करायला. असं नाही की आपल्यासोबत एंजल्स आहेत. काय केलं पाहिजे, नमाज संपली डायरेक्टली काय केलं पाहिजे, परत घरी आला पाहिजे. का की असं नाही की मध्ये बात करत राहील, घरातली माणसं थांबली, ऋषाला थोडा लांब आहे. आम्ही सर्व आपण सीमानी वाचवली, सकाळी लवकर पण उठते नमाजीला. ओके. तो מי אפילו נכון בסיום הקידוש, אב יכולה לגבי כל אחד מבני ביתו. ברכת כהנים. טוב, קידוש בולע पण. צר האלוקים ויצא מן השם. तो कीदुश करतो, घरी आला पाहिजे. आपल्या सिंदूरमध्ये बेदर्शन पण उशाण्याच्या पहिले आपण सिंदूर घेऊ आणि बघू एक्झॅक्टली काय वर्ड्स म्हटले पाहिजे, पहिले काय केलं पाहिजे ते एक दिवस पहिले आपण उशाण्याच्या गुरुवार पहिले करू. पण पहिले बोललो कीदुश ट्राय केला पाहिजे. आपला टेबल सर्व तयार असला पाहिजे. जी गोष्ट आपल्याला गरज आहे रोष हशानाची ते आतापासूनच बघितली पाहिजे. त्याला मटणाची गरज आहे. काही काही जण एंडला येतात, अरे मटण नाही आमच्याकडे रोष हशानाला. अरे आम्हाला जे टेबलवरती आपण बघू काय सायन्स ठेवतो ते नाहीये. तर आपण बोललो ते सायन्स चांगली गोष्ट आहे, पण नाही मस्ट आहे. म्हणजे जर माणसाला पॉमेग्रॅनेट पाहिजे, ओके, थाल्यावरती ठेवू किंवा ऍपल ठेवत आहे, पण त्याला नाही भेटला. दिसत आपण बोलू ते वर्ड्स जे बोलायचे आहेत आपण जेव्हा पुढच्या एंड ऑफ द उशाण्याच्या पहिले आपण जेव्हा बात करू, तर त्यामध्ये आपण बघू काय वर्ड्स बोलले पाहिजेत. पण बोलू शकतो. नाही बोला अरे नाही भेटला म्हणजे चांगली गोष्ट नाही. ट्राय कर. पण नाही रोषानाच्या एक दिवस पहिले धाव इकडं-तिकडं आणि थकून ये आणि रोषानाच्या नमाजीला झोपून जाशील नाही. सर्व तयारी पहिलीच केली पाहिजे. בסדר? אם חלבי התרועה. טוב, ברכת שהחיינו בראש השנה. בליל ראש השנה מברכים שהחיינו בקידוש על עיצומה של היום, לכן לא יביאו את הפירות חדשים בשם. טוב. टॉप आपण किदुश करू. बेदाशम किदुशमध्ये सर्वांनी हॅपीनेसमध्ये असला पाहिजे. चांगले कपडे घातले पाहिजे. जरी माणसं बायकांनी जर नमाजीला नाही गेले तरी पण मस्त आहे रोषणाला. जसं आपण शपथला बोललो शपथचे कपडे घातले पाहिजे. तर रोषणला पण सर्वांनी चांगल्या कपड्यांमध्ये उभा राहायला पाहिजे. आपण बेदाशम काय काय निघाले काय करतात, किदुश करू. किदुश संपली एंडला शेखियानू करू, बसू आणि किदुश पिऊ त्यामध्ये. सर तो circulația मरीम से उभी. चला काय काय जण आपल्या काय म्हणतात आपले ट्राय केलं पाहिजे. जे फ्रुट्स आहेत आपण उशिरानाचे थाला आणतो तो किदूच्या टायमाला नाही आणला पाहिजे जर त्यावरती कुठले नवीन फ्रुट्स असेल. का की जर त्यामध्ये शेखियानो मी करतोय तर ते नवीन फ्रूट वरती पण ती शेखियानो कनेक्ट होते. म्हणून जर त्यांनी थाला भरलाय त्यामध्ये कुठे नवीन फ्रूट असेल ट्राय केला पाहिजे. किदूच्या टायमाला नाही त्यावरती ठेवला पाहिजे. नंतर किदू झाला आणि त्यानंतर आपण हमोची करू. ओके. आपण ट्राय केला पाहिजे. रोषणाच्या पहिली पहिली गोष्ट म्हणजे रोषणाच्या पहिले माफी मागितली पाहिजे. म्हणजे आपण ऑल द टाइम कधी कधी आपण नाही चांगला वागतो आपल्या फॅमिलीज बरोबर किंवा कोणच्या बरोबर. असं ट्राय केला पाहिजे काय करायला, माफी मागितली पाहिजे आपल्या डॅडींकडनं मम्मींकडनं. की असं की जिथपर्यंत माणूस बेनादमला खबेरो म्हणजे आपल्या फ्रेंड्स मध्ये किंवा फॅमिलीमध्ये तो माफी नाही मागत एकमेकांपासून हशीम पण माफ नाही करत. की बोलते जर तुझ्या फॅमिलीमध्ये तुला माफ नाही करत आणि तू माफी नाही मागत आहे त्यांच्याकडून, जर तू मागतोय आणि ते लोक नाही करत ती गोष्ट वेगळी आहे. पण आपण काय केलं पाहिजे, फोन उचलला पाहिजे. जर तू डॅडी मम्मीना असेल किंवा एक्झाम्पल घरात बायकोला, पोरांना, पोरांनी डॅडी मम्मींना, फ्रेंड्सला जर त्यांना कोणी हे केलं असेल ट्राय केला पाहिजे त्यांच्याकडनं माफी मागायला. की असं की जिथपर्यंत चालेल की आपण माफी त्यांना खाली नाही मागत आपल्या फॅमिलीज कडनं तिथपर्यंत हशीम वरती माफ नाही करत. ही पहिली गोष्ट आपण बोललो की प्रत्येकाने ट्राय केला पाहिजे. त्यानंतर आपण बिरकात कोणी म्हणजे प्रत्येक माणसाने काय केलं पाहिजे, आपल्या फॅमिलीज मध्ये जी पोरं आहेत त्याची पोरं वगैरे त्यांना ब्लेसिंग देतात की या वर्ष चांगलं जाऊन दे. पोरींना देतात चांगला हशीम त्यांच्यावरती सिक्युरिटी असून दे, चांगला पोरांवरती फॅमिलीवरती ब्लेसिंग केला पाहिजे. नवरा बायकोने एकमेकांना ब्लेस केला पाहिजे की हा वर्ष चांगला जाऊन दे, आपल्या काय कधी प्रॉब्लेम्स नको येऊन द्या घरात. आणि असं नाही की ही चांगली गोष्ट आहे, चांगली सायन्स आहेत आपल्या स्टार्ट ऑफ द हे आपलं इयर. ओके. तो आपण पुढच्या यामध्ये आपण बात करू थाल्यावरती काय काय गोष्टी ठेवल्या पाहिजेत आणि त्याचं काय रिझन आहे आपण थाल्यावरती ठेवतो.
आणि काय ब्राखा केली पाहिजे सर ते पुढच्या शिवरीमध्ये आणि आपण शोफार बद्दल पण बात करू. का शोफार वाजवतो, कसा आपण शोफारच्या टायमाला वागला पाहिजे सर. बेदात असे सर्वांना शबाद शालोम. कोणा क्वेश्चन्स असतील आपल्या रोष बद्दल किंवा काय तर विचारू शकतो. ओके, आज बेदात असे सर्वांना शबाद शालोम आणि बेदात असे काय केलं पाहिजे स्लिखोत रोष जेवढे काय करू शकतात चांगली गोष्ट. ओके, आज सर्वांना शबाद शालोम आणि लायला तू. תודה רבה, שבת שלום. शबाद शालोम, शबाद शालोम.